म्हणजे 1 वर्षाचे साहित्याचे गूगल फॉर्म आपल्याला भरायचा आहे। त्याकरिता आपण हा उदाहरणार्थ मी भरून दाखवणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या अंगणवाडीचा फॉर्म भरायचा आहे। इथे मी अंगणवाडी क्रमांक टाकला आहे। त्यानंतर नेक्स्ट करायचं। नेक्स्ट म्हणजे पुढे जा। पुढे जा आल्यानंतर इथे किचन सेट आहे, तिथे तुम्हाला तारीख निवडायची। ज्या तारखेला किचन सेट आलेला आहे ती तारीख तुम्ही इथे टाकू शकता। उदाहरणार्थ मी तारीख टाकत आहे। तुमची ज्या तारखेला आले तुम्ही ती तारीख निवडू शकता। इथे तुम्ही आकडे टाकायचे आहे की तुमच्याकडे किती आलेले आहे। मोठे चमचे किती आहे, त्याच्यानंतर किटली तेलाची किती आहे, कोठी किती आहे, देन त्याच्यानंतर कढई किती आहे, पातेले किती आहे, प्लास्टिकचे डबे किती आहेत, प्लेट आणि चमचे किती मिळालेले आहेत। तर एकखटी जे काही मिळालेले आहे आपल्याला ते आपण इथे टाकून घ्यायचे आहे। इतर साहित्यामध्ये अजून प्युरिफायर वगैरे इतर काही ॲड असेल तर टाकायचं असेल, नसेल तर इथे झिरो। वॉटर प्युरिफायर आहे का, नाही तर झिरो। मग आता हा फॉर्म भरल्यानंतर पुन्हा नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं। नेक्स्टला क्लिक केलं मी। तर आता टेबल सेट, आता जो आपल्याला टेबल सेट मिळालेला होता तर तो टेबल सेट किती तारखेला मिळाला आहे आणि किती क्वांटिटीमध्ये मिळाला आहे ते इथे टाकायचे आहे। आता मी तारीख अंदाजे टाकणार आहे, पण तुम्हाला ज्या तारखेला मिळालं आहे तीच तारीख इथे टाकायची आहे। टेबल किती मिळाले, विद्यार्थी टेबल किती मिळाले, खुर्ची किती मिळाली, त्यानंतर वजन काटा झोळीचा, त्याच्यानंतर वजन काटा मातेचा, त्याच्यानंतर जी स्टेडिओमीटर आहे आपल्याला मिळालेलं उभ्या पट्टीचं ते इथं टाकायचं आहे। नंतर 2 वर्षाच्या आतील मुलांच्या उंचीची पट्टी ती इथं टाकायची आहे। पुन्हा नेक्स्ट करायचं आहे।